नाणेफेकीचा कौल जिंकला बाळाच्या संघानं संकेतनं. यस निर्णय 2 ओव्हरचा मॅच आणि प्रथम बॅटिंग. चला लगेचच फिल्डिंग करायची आहे दिघोडे संघानं आणि पहिली बॅटिंग स्वीकारली आहे ती म्हणजेच संकेत पाटीलनं. वळूया आपण या सन्मानाकडे. संकल्प ग्रुप्स स्वप्नातलं घर बनवणार ही मंडळी कबाड कष्ट करत खऱ्या अर्थाने या माणसानं मात्र स्वतःच्या मनाचा संकल्प केला की स्वस्त दरामध्ये उत्तम क्वालिटी कशी द्यायची. अनेक सगळ्या दिग्गज मंडळी एकत्र आणत स्वप्नातली घरं उभं करणारं बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणजे संकल्प ग्रुपचे सर्वेसर्वा आदरणीय किरणजी जरे साहेब यांचा शुभ सन्मान. या गावचे आदर्श व्यक्तिमत्व सद्गुरू सिमेंट सप्लायरचे सर्वेसर्वा कन्हैया शेठ पाटील, अमीरजी तारेकर, त्याचबरोबर प्रवीणजी मोकल यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय किरणजी झरे साहेब संकल्प ग्रुपचे सर्वेसर्वा ओनर एक आदर्श व्यक्तिमत्व मनाची श्रीमंती लाभलेलं हे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं मनाची श्रीमंती लाभलेला माणूसच मोठा होतो. पैशाची श्रीमंतीपेक्षा विचारांची श्रीमंती ज्याला लाभली ना तो माणूस योग्य सर आयुष्यामध्ये सदैव मोठा होताना पाहतोय. तर स्वागत करतो. त्यानंतर मात्र नवनाथजी सावंत साहेब आणि अलंकारजी पाटील साहेब यांचाही शुभ सन्मान केला जाईल. तर नवनाथजी पाटील सावंत साहेब आणि अलंकारजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर शुभ सन्मान केला जाईल. यानंतर मात्र मी विनंती करेन की आज दिवसभर ज्यांचा आवाज आपण अतिशय उत्कृष्टरित्या ऐकला निव्वळ अलंकार पाटील आपण आपला पी सन्मान स्वीकारा. अलंकारजी पाटील की ज्यांचा आवाज आज आपण दिवसभर ऐकला निव्वळ रायगड पुढे नव्हे तर ठाण्यामध्ये सुद्धा अतिशय मी म्हणेन की रायगडपेक्षा जास्त फेमस असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके पनवेल समाजक असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी मडवी सर यांचाही शुभ सन्मान इथं आयोजकांकडून केला जाईल. तर मी विनंती करेन योगेशजी मडवी सरांना की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कन्हैया शेठ पाटील आणि त्याचबरोबर अमीरजी तारेकरांचे शुभ असते ज्यांचा आवाज आज आपण दिवसभर ऐकला. हिंदीचे मुलुक मैदान तो म्हणजे ओळख राहिली आहे ते योगेशजी मडवी सर पनवेल क्रिकेट समाजक असोसिएशनचे उपाध्यक्ष यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. धन्यवाद योगेश सर. आणि यानंतर मात्र संपूर्ण टीम सद्गुरू सिमेंट सप्लायरच्या संपूर्ण टीमला मी विनंती करतोय की आपल्या टीम कडून कन्हैया शेठ पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आदरणीय कन्हैया शेठ पाटील सद्गुरू सिमेंट सप्लायरचे सर्वेसर्वा यांचा या संपूर्ण टीम करून म्हणजेच सद्गुरू सिमेंट सप्लायरची टीम आहे ज्यांच्या नावानं खेळतीये त्या संपूर्ण टीम कडून मात्र एक आदर्श व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान भूषण पाटील यांचे बाबा खऱ्या अर्थानं कन्हैया शेठ पाटील यांचा शुभ सन्मान मायेची शाल पुष्पगुच्छ ट्रॉफी आणि एक उत्तम प्रेम देत मात्र या महान माणसाचा शुभ सन्मान इथं केला जातोय. आदरणीय कन्हैया शेठ पाटील पारगाव सिमेंट सप्लायर्स मध्ये एक मोठं नाव आणि खऱ्या अर्थाने विचारांची श्रीमंती लाभलेलं हे एक गोड माणूस. धन्यवाद दादा. वळूया आपण मेगा फायनल कडे. इथे मात्र रंगत लढली जाईल लढत दिघोडे वर्सेस चिंचपाडा आणि पहिल्या चेंडूवर आज दिवसभर ज्यानं धुमाकूळ घातला 20 चेंडूमध्ये 75 धावा ठोकल्या संपूर्ण दिवसभर अधिराज्य गाजवलं त्या उलटी टोपे बालाला मात्र 0 वरती बाद केलाय. गणेश पाटील सर श्री सद्गुरू कृपा सिमेंट सप्लायर आयोजित खऱ्या अर्थाने आपण ज्या नावाने ट्रॉफी ओळखली जाते संकल्प ग्रुप ट्रॉफी 2024 हे शानदार दमदार पर्व आपण साकार होताना पाहतोय. आदरणीय परशुराम तांडेल साहेबांना विनंती करेन आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय परशुराम दादा तांडेल आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. आणि राजाजी मुंगाजी डेकोरेटर्स म्हणून ज्यांचं नाव राहिलंय राजाजी मुंगाजी सर आपण आपला सन्मान स्वीकारा प्लीज. राजाजी मुंगाजी परशुराम दादांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आणि
तर नक्कीच त्याचबरोबर आपण पाहतो अरुणदादा पाटील साई भक्त यांचं आगमन झालंय. आता मात्र सन्मान यानंतर आपण थोडं थांबूया आणि 2 षटकांचा खेळ आहे त्याच्यामुळे 2 षटकांचा खेळ म्हणजे 4 षटका पूर्ण मेगा फायनल सुरू आहे. हे सगळे सन्मान आता मात्र या सामन्यानंतर घेण्यात येतील. तर बोलूया आपण सामन्याचा पूर्वार्ध कसा रंगतोय, धावा कशा जमवल्या जातील, कोण जिंकेल ही फायनल, ऐकूया अजिवली गावचा गोड आवाज गीतेजी साडेकर. तर धन्यवाद दिनेश पाटील सर. पहिल्या चेंडूवर बाळाची विकेट संपादन केली, त्यानंतर आयुष कोहलीवर आळा पावली भाई केनीने हल्ला चढवला आणि आपले इरादे स्पष्ट केल्यात. कमी षटकांचा सामना आणि नक्कीच त्या अनुषंगाने बॅटिंग मात्र ताबडतोब होणं गरजेचं आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला. संघाची धावसंख्या बॅटिंग ट्रॅकवर पाहतो आपण 6 धावा त्यांच्या वाटेल. नाणेफेकीचा कॉल जिंकला तर सुनील स्पोर्ट चिचपाडा संघ पाहतो. यावेळी क्षेत्ररक्षक डीप आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं आणि मिळेल ती एक धाव. मेगा फायनलची मॅच खऱ्या अर्थाने संकल्प ट्रॉफी 2024-25 शानदार पर्व आपण साकार होताना पाहतोय. आमच्या मंचावर किरणजी झरे साहेब संकल्प ग्रुपचे सर्व या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने राहिलं आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. इथे स्वागत केलंय बॅटिंग करत असताना अजून एक लगावला जातोय, शानदार रुबाबदार षटकार येतोय. षटकारानंतर 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने 13 धावफलकार लागले जातात. 2 षटकांचा सामना आपण पाहतोय. तर नक्कीच षटक समाप्त होत आहे. 14 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. नक्कीच बॅटिंग करीत असताना आपण भाई केनीला पाहतो वैयक्तिक 3 चेंडू मध्ये 7 धावा, तर सतीशला पाहतोय वैयक्तिक 2 चेंडू मध्ये 7 धावा. 2 षटकांचा सामना. एक साईडला आपण पाहतोय जय माता दी दिगोडे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळत असताना सुनील स्पोर्ट चिचपाडा संघाला पाहतोय. नक्कीच दोन्ही पाटील खूप चांगलं बालाची विकेट जरूर मिळवले, परंतु धावांना अंकुश लावण्यात मात्र असफल ठरली गोलंदाजी करत असताना जय माता दी दिगोडे टीम. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर निवृत्ती पाटील. क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला अनेक मैदाने ज्यांनी गाजवले आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, तो निवृत्ती पाटील येतोय. पहिलाच बॉल उडवलाय, फटका चांगलाय, सतीशच्या बॅट मधून येतोय अजून एक मोठा फटका. दॅट्स अ मायटी हिट. षटकार. मन दाखवलं जात आहे. आपण कशासाठी ओळखलं जातो याचं उदाहरण देत असताना पाठीमागच्या मॅच मध्ये देखील सतीशने बेमिसाल खेळ केला होता आणि नक्कीच त्याच स्टाईल मध्ये इथे फटके सजवले जातात. षटकाराच्या मदतीने 20 धावा ऑन बोर्ड. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज आणि नक्कीच दुसरा धक्का लागेल 20 या धावसंख्येवर सुनील स्पोर्ट चिचपाडा टीमला. नक्कीच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी लढत आपल्याला पाहत आहे. इथून जो जिंकेल तो मात्र या संकल्प ट्रॉफी चा हकदार ठरेल, अर्थात चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट ठरेल. नक्कीच 2 बलाढ्य संघ आणि 2 बलाढ्य संघामध्ये असणारा हे रणसंग्राम आपण पाहतोय. नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन येणारा फलंदाज ओमकार केनीला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. संकल्प ग्रुप प्रेझेंट ही भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम आणि नक्कीच फटका फसलाय, जज केलं जात आहे. अजून एक विकेट गारद होईल. लागलेला तिसरा धक्का 20 या धावसंख्येवर इथे मात्र चिचपाडा टीमला. भाई केनीला स्ट्राईकवर आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु येणारा प्रत्येक खेळाडू मोठे फटके मारण्याच्या नादात मात्र इथे मात्र विकेट गमावून बसलाय. या षटकातील विचार करायला गेलं 3 चेंडूंचा खेळ फसलाय, संपलाय आणि नक्कीच धावसंख्या धावफलकावर पाहतो 20 धावा.
इथे लॉब केलाय, फटका चांगलाय, ऑन साइड ला कव्हर करत येतोय उत्तुंग असा षटकार. पण सन्मान स्वीकारायचा आहे. नितीनजी पाटील, निवृत्ती पाटीलला इथे टार्गेट करण्यात येते. 26 धब्बा ऑन बोर्ड लागले जातात. अजून एक, परंतु झेल मात्र इथे ड्रॉप केला जातोय. साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. आणि एक धाव केली. पारगावचे बुलंद आवाज म्हणून जे ओळख राहिले सागर पाटील यांचे बंधुराज नितीनजी पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावर होताना आपण पाहतोय. सागर पाटील यांचे बंधुराज नितीन पाटील, धन्यवाद. 27 धब्बा ऑन बोर्ड. शेवटचा बॉल इथे फटका चांगला आहे. ब्लॅक स्क्रीनला इथे धडका चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. अजून एक दर्जेदार येतोय षटकार बॅटिंग करत असताना चिचपाडा टीम साठी. सर, तर निवृत्ती पाटील हे क्रिकेट मधलं भलं मोठं नाव आहे. देवगडा गावची आणबाण आणि शहान गोलंदाजीच्या माध्यमातून ओळखली जाते. ताकदवान गोलंदाजीच्या क्रमावर मात्र हल्ला झाला. आज दिवसभर ज्या फलंदाजीच्या क्रमानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं तो संघ राहिलाय सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. प्रत्येक संघागणिक प्रत्येक सामन्यागणिक मात्र बहारदार कामगिरी केली. आज सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ फक्त आणि फक्त फलंदाजीवर नाही तर शतरक्षाच्या जोरावर सुद्धा या स्पर्धेमध्ये टिकलाय. काय एफर्ट्स लगावलाय. जिंकण्यासाठी सगळ्या बाजूने मेहनत करावी लागते. त्या मेहनतीमध्ये कुठेही या संघानं आज कसर सोडली नाही. एक दर्जेदार स्पर्धा कशी असावी आणि त्या दर्जेदार स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कसं खेळावं याचा जीत दाखता उदाहरण म्हणजे आजचा खेळ राहिलाय तो म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा. सर्वोत्तम राहण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम विचार असावे लागतात. ते संकल्प ग्रुपचे आपण सदैव पाहिले. पुष्पक नगर मध्ये असंख्य काम करत मात्र संकल्प ग्रुपनं उत्तम बिल्डिंग्स बनवत मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. आपल्या कामाचा प्रामाणिकपणा, अपार मेहनत आणि प्रामाणिक कष्ट हे यशाचं गमक मानणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय किरणजी जरे साहेब संकल्प ग्रुपचे सर्व यांचं आपण स्क्रीनवर पाहतोय बॅनर. कारण त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट क्षेत्रामधलं हे एक भलं मोठं नाव म्हणजेच संकल्प ग्रुप. या संकल्प ग्रुपचं सहर्ष स्वागत. नक्कीच दिनेश सर, कुठली गोष्ट करण्यासाठी संकल्प करावा लागतो आणि नक्कीच आज कुठेतरी मी तर म्हणे संकल्प केला. इथे मात्र सुनील स्पोर्ट चिचपाडे संघाने काय कमांडमेंट दिली. जेवढं क्षेत्ररक्षक बॉलिंग डिपार्टमेंट इम्पॉर्टंट आहे, बॅटिंग इम्पॉर्टंट आहे, तेवढं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट देखील इम्पॉर्टंट आहे हे मात्र दाखवून दिला. निखिलजी भोपी चिंचपाडा या मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचंय. निखिलजी भोपी या मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचंय. चला सामना सुरू करा कारण 6:15 कंप्लीट अंधार होतो. त्याच्यामुळे वेळेत सामना संपला पाहिजे. बक्षीस वितरण समारंभही आहे. 12 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान आहे. या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी छोट्या टीम कसा खेळ करेल. आयुष्य एका बाजूला असेल, खऱ्या अर्थानं बहारदार खेळ राहिला या संघाचा. 2 टिकाचा मधली ही मेगा फायनल. सलामीची जोडी मैदानात सरकल्या. अभिजित ठाकूर अर्थात छोट्याला आपण स्ट्राईक एंडला पाहतो तर त्याला साथ देत असला आयुष कोळी. कमी वयामध्ये आपला नावाचा ब्रँड बनवत ताकदवान खेळ या दोन्ही खेळाडूंनी दाखवला. आणि आता मात्र 34 धावा जमवायच्यात 12 चेंडू मध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला कव्हर करत हा चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय छोट्याच्या बॅट मधून. असताना आपली गुणवत्ता ठासून भरले दाखवत असताना छोट्याने लगावला जातोय. इथे मात्र 34 धावा आम्ही कंप्लीट करू शकतोय हे दाखवून देत असतो. येताना येतोय पहिला षटकार. 34 धावा इथे कंप्लीट केल्या जातील का. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना मोठी विकेट, गोल्डन विकेट या मैदानातून बाहेर होत आहे. परतावा लागेल अभिजित ठाकूर बॅक टू पेव्हलियन.
छोट्याच्या माध्यमातून ज्या अनुषंगाने बॅटिंग साठी उतरला होता तिथे मात्र थोडीशी असफलता मिळत असताना पहिला धक्का मिळतोय तर जय माता दी दिगोट टीमला गोलंदाजी करत असताना आपण संकेत पाटीलला पाहतोय. येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी गरज 28 धाव्यांची. मेगा फायनलची मॅच एका साईडला जय माता दी दिगोडे आणि दुसऱ्या साईडला सुनील स्पोर्ट चिचपाडा टीमला पाहतोय. 28 धावा इथून वाचवल्या जातील का? नवीन येणारा बॅटर स्वप्नील पाटील मैदानामध्ये पाहतो आपण. यावेळी लॉब करायचं होतं बॅटची लिडिंग एज बॅक टू बॅट दुसरी विकेट मैदानातून बाहेर होताना लागलेला दुसरा धक्का 6 या धावसंख्येवर जय माता दी दिगोडे टीमला. गोरगरिबांसाठी नक्कीच आपल्या अग्री कोळी लोकांसाठी पूर्ण आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठ्या विकेट पाहायला मिळतात. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 28 धाब्यांची. संकेत पाटीलचं कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर आपलं मनोबल ढासलू न देता पुन्हा एकदा कमबॅक कसं असावं इथे मात्र दाखवून देत असताना हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. हॅट्रिक इथे संपादन केली जातील का? आपण खूप चांगली स्पर्धा पाहतोय. संकल्प ग्रुप प्रेझेंट भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा नक्कीच स्वतः फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला जातो. चेंडू चांगले कलेक्टिंग तिथे पाहायला मिळतंय. एक धाव मिळेल ती बॅटिंग करणाऱ्या जय माता दी दिगोडे टीमला आणि एका धावेच्या मदतीने 7 धावा ऑन बोर्ड लागले जातात. 34 धावांचा पाठलाग करायचा अशा अनुषंगाने आयुष कोळीची बॅट मैदानामध्ये बोलेल का? टेक्निकल परफेक्ट असलेला खेळाडू मैदानामध्ये रंग भरेल का? सामना परतवेल का? हा देखील प्रश्न असेल. येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी गरज 27 धाव्याची. चांगल्या फटक्यांची आता नितांत गरज ती मात्र दिगोडे टीमला. इथे लॉब केलाय परफेक्ट मिडल करत चेंडूला फेकून दिलाय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय उतुंग असा षटकार. कोहलीने दाखवले आपली गुणवत्ता आपली आक्रमकता मैदानामध्ये दाखवत असताना येणारे 7 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. चांगला फटका टेक्निकल फटका पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. एक धावेच्या मदतीने पहिलं षटक इथे समाप्त होईल. संघाची धावसंख्या पोहोचेल 34 धावांचं आव्हान पेलत असताना 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना जय माता दी दिगोडे टीम येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 20 धाव्यांची. जोपर्यंत आयुष कोहली या मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच या संपूर्ण सामन्यामध्ये जय माता दी दिगोड टीम असेल. पहिले 2 चेंडू निर्णायक असतील. पहिल्या 2 चेंडूवर जर एखादा मोठा हिट आला तर सामना बॅलन्स होऊ शकतो. जर पहिला चेंडू निर्धाव किंवा विकेट मिळाली तर नक्कीच सामना थोडीशी पकड निर्माण करेल. ती गोलंदाजी करीत असताना सुनील स्पोर्ट चिचपाडा टीमला देखील माहिती आहे की आयुष कोहलीची बॅट जर इथे चालली तर नक्कीच या धावा कंप्लीट होऊ शकतं. येणारे 6 चेंडू 20 धावा. कोण ठरेल चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट? कोण ठरेल या संकल्प चषकाचा मानकरी? ते येणारे 6 चेंडू जातील. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाजा सतीश. पहिला चेंडू अवंतरने सुरुवात केली जाते. विशू कोहली सरांकडून इशारा येतो दॅट्स वाईट. एक धाव धावपलकर जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 15 धावा ऑन बोर्ड लागले जातात. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज. खूप चांगली मॅच खऱ्या अर्थाने 3 दिवसांची मेहनत खऱ्या अर्थाने रंग भरताना दिसते. पहिलाच बॉल नक्कीच बॅटची लिडिंग एज जरूर होती परंतु निश्चितपणे मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 19 धावा इथून कंप्लीट करायच्यात. चांगली बॅटिंग आयुष कोहलीकडून पूर्णपणे नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असतील ते दिगोडे संघाच्या पाठीराख्यांना. परंतु इथे कंप्लीट केली जाईल का? इथे मात्र कंप्लीट केल्या जातील का? 19 धावा हे देखील पाहणं गरजेचं आहे. 5 चेंडू 19 धावेची गरज असताना फटका फसलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सरकल्यात.
आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 17 धाव्यांची. पहिल्या 17 धावा 8 चेंडू मध्ये जमवल्यात, परंतु येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 17 धावा जमवल्या जातील का? आयुष कोहलीकडे क्षमता आहे या धावा कंप्लीट करण्याची, परंतु इथे कंप्लीट केल्या जातील का हा देखील प्रश्न आहे. तमाम प्रेक्षकांचं, क्रिकेट रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. येणारे 4 चेंडू आणि 17 धावा. सामना बॅलन्स आहे. इथून एखादा मोठा हिट सामन्यामध्ये परतू शकतोय दिगोडे टीमला. आयुष कोहलीच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑफला कव्हर करणारा, येतोय संघर्षमय षटकार. तेवीस धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 3 चेंडू आणि 11 धावा. मी म्हटलं होतं की आयुष कोहलीमध्ये क्षमता आणि त्या धावा कंप्लीट करण्याची ताकद मैदानामध्ये दाखवताना आम्ही अजून सामना सोडला नाही. नक्कीच इथे संघर्षमय षटकार होतोय. बॅटिंग करत असताना जय माता दी दिगोडे टीम साठी 3 चेंडू आणि 11 धावा. अजूनही सामना बॅलन्स आहे. आता मात्र थोडस दडपण असेल ते गोलंदाजी करत असताना सतीश या गोलंदाजांवर. पहिले चेंडूंचा विचार करायला खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारली होती सतीशने, परंतु येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 11 धावा इथून वाचवल्या जाईल का? आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले जाईल का? नक्कीच अगदी एक क्रीजच्या लगत क्षेत्ररक्षण उभा केला जातोय. थोडस दडपण बॅट्समनवर टाकण्याचा प्रयत्न या क्षेत्ररक्षकामुळे केलं जाईल. येणारे 3 चेंडू आणि 11 धावा. कोण मॅच जिंकेल, कोण ठरेल संकल्प ग्रुपचा चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट? इथे अजून एक फटका लॉब केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, नो मॅच लँड. चेंडू फरार झालाय. सीमा रेषेबाहेर देखना चौकार येतोय आयुष कोहलीच्या बॅट मधून. कमालीची बॅटिंग मैदानामध्ये साकारली जाते. आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता, आक्रमकता ही सिद्ध केली जाते. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 7 धावेची. आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये पाहतोय. चॅम्पियन होण्यासाठी केलेली ही कष्टाची पराकष्ट मैदानामध्ये पाहतोय. आयुष कोहली इथून कंप्लीट करेल का? 2 चेंडू आणि 7 धावा. दडपण थोडस दडपण नक्कीच असेल ते गोलंदाजांवर. येणारे 2 चेंडू आणि 7 धावा. आता निर्णायक चेंडू असेल या सामन्यामध्ये. कमॉन विशू, कमॉन. 2 चेंडू आणि 7 धावा. निर्णायक चेंडू या सामन्यामधील. यावेळी मात्र पहिली धाव वेगाने घेतली जाते. कव्हरच्या दिशेने फटका भिटकवला. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पंचांचा इशारा येतोय OUT, आउट. नाहीये, कारण अजून शर्यत संपली नाही. कारण अजून मी जिंकलो नाही. जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघ करतायत. 34 धावांचा भला मोठा आव्हान, त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र काही कमिटमेंट दाखवले आयुषनं. हा सामना एका फटक्यावर येऊन थांबलाय. एक मोठा फटका. ग्रामीण क्रिकेटमध्ये आजकाल ज्या सर्वात फटक्याला किंमत आहे ना, तो षटकार. असेल हिम्मत तर मिळेल किंमत. त्या हिमतीला दाद देण्यासाठी 1 चेंडू आणि 6 धावांचं थरार नाट्य. निखिलजी भोपी यांना विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये यायचंय. नक्कीच 1 चेंडू 30,000चा. नक्कीच इथे मात्र फटका सजवलाय, परंतु उंची जास्त आणि लांबी देखील कमी पाहायला मिळाली आणि सामना जिंकलाय. इथे सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमने चॅम्पियन ऑफ द संकल्प ग्रुपचा ठरतोय सुनील स्पोर्ट चिंचपाडा.